नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। टायटल तुम्ही वाचलंच आहे, अजित पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे। पण हा डाव असा आहे की काही लोक अजितदादांना पळपुटे दादा म्हणायला देखील मागे पुढे पाहत नाही। अजितदादांच्या या खेळीने जयंत पाटील यांचं आणि शरद पवार व रोहित पवार यांचं देखील टेन्शन वाढवलंय। आता हे टेन्शन रक्षाबंधनच्या निमित्तानं कमी होतं की वाढतं हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे। अजितदादांनी जो डाव टाकलाय त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षांचं मन विचलित झालंय। दादांचं हे चाललंय काय, दादांच्या मनात नेमकं काय प्लॅन आहे आणि तोच प्लॅन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आगामी विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून लढणारा नसल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी दिलेले आहेत। ते काय म्हणाले ते आधी बघूया। बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचे समर्थक म्हणतात। मी काय देऊ, शेवटी काय लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। याच वक्तव्यानं सगळ्यांचं टेन्शन वाढलंय, कारण बारामती लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याकडून सुनेत्रा पवारांचा झालेला पराभवाचा बदला घेण्यासाठी अजित पवार कर्जत जामखेडमध्ये उभे राहणार असून रोहित पवारांना विधानसभेला पराभूत करून लोकसभेचा बदला विधानसभेला ते घेणार असं बोललं जातंय। अजितदादांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरू शकतात अशा आशयाचं एक सूचक वक्तव्य केलं। मात्र अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवली नाही तर ते मग दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार असा प्रश्न साहजिकच उपस्थित झाला होता। आणि त्यामुळे अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असून तो डाव रोहित पवार यांच्यासाठी मोठा शह ठरू शकतो। कारण अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते। परंतु यंदा अजितदादा कर्जत जामखेडमधून रिंगणात उतरल्यास रोहित पवार यांच्या समोर प्रचंड मोठं आव्हान उभं राहू शकतं। रोहित पवारांच्या एका ट्विटमुळे अजित पवारांना कर्जत जामखेड मतदारसंघातून मैदानात उतरवलं जाईल अशा चर्चांना उधाण आलंय। आणि या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी असं म्हटलंय की खासदार सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असू शकत नाही अशी आम्हाला खात्री होती। ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी त्याची कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचं सांगतात। याला तुम्ही चूक झाल्याचं नाव देत असलात तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता। आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची चर्चा आहे असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। म्हणजे अजितदादांनी कर्जत जामखेडमधून लढावं असा दबाव अजित पवार यांच्यावर आहे असं रोहित पवार म्हणाले। अजित पवारांनी कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवली तर जयंत पाटील, शरदचंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार आणि विद्यमान आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं टेन्शन तर वाढणार आहेच। शिवाय दादांनी सुरक्षित मतदारसंघातून लढावं यासाठी अजितदादा, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा चिंतेत आहेत। ते काय म्हणाले ते बघूयात। आणि दादा काय नाही, अजितदादा नेते, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यामुळे दादांनी सगळ्यांना चिंतेत टाकलंय। पण पवार विरुद्ध पवार असा सामना विधानसभेला बघायला मिळाला तर भाजपचाच अर्थात फडणवीसांचा त्या दोन्हीही बाजूने फायदा आहे। अजित पवारांचा पराभव झाला तर अजित पवार गट कमकुवत होईल आणि रोहित पवारांचा पराभव झाला तर शरद पवार गट कमकुवत होईल आणि याचा परिणाम फक्त मतदारसंघापुरता नसेल तर राज्यभर दिसेल। दोन्हीही नेते एका मतदारसंघात अडकून पडतील आणि भाजपची पोळी भाजली जाईल। आता यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। कर्जत जामखेडमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळेल का? रोहित पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत विधानसभेला होईल का? अजितदादांवर खरंच तसा दबाव असेल का की अजित पवार स्वतःच एक नवी राजकीय खेळी खेळत आहेत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। असे संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।